आपल्या आईवडिलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात तेव्हा आईवडिलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो। मराठी चित्रपटसृष्टीत अशाच अनेक दिग्गज कलाकारांची मुले आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत। मात्र चित्रपटसृष्टीत असे काही खास कलाकार आहेत जे आपल्या आजी आजोबांचा वारसा पुढे चालवत आहेत। आज आम्ही अशाच काही खास नातवंडे आणि आजी आजोबांच्या जोड्यांची यादी बनवली आहे ज्यांनी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। अरुण कर्नाटकी आणि लता अरुण यांची नातवंडे अभिनय आणि स्वानंदी बेर्डे। अरुण कर्नाटकी हे 1950च्या आसपास मराठी चित्रपटांमध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते। त्यांचा विवाह अभिनेत्री लता अरुण यांच्याबरोबर झाला। पुढे अरुण आणि लता या दाम्पत्याला प्रिया नावाची मुलगी झाली। तिनेही आपल्या कुटुंबाच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवला। प्रिया अरुण यांनी मराठीतील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी लग्न केलं आणि ती प्रिया बेर्डे झाली। पुढे प्रिया आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना स्वानंदी आणि अभिनय नावाची 2 मुले झाली। आता या 2 मुलांनी देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे। नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात ही दोन्ही मुले नाव कमवत आहेत। अशा प्रकारे अरुण कर्नाटकी आणि लता अरुण यांची नातवंडे अभिनय आणि स्वानंदी आपल्या आजी आजोबांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत। अविनाश देशमुख आणि साजिरी देशमुख। ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांनी अनेक ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग केले। रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळाला मृत्यू, ही श्रींची इच्छा, कुर्यासदा टिंगलम, जावे प्रेमाच्या गावा ही त्यांची नाटकं गाजली। पुढे त्यांची मुलगी रुजुता देशमुख हिने सुद्धा अभिनय क्षेत्र निवडलं। रुजुता गेले 20 वर्ष अनेक सुप्रसिद्ध मालिकांमध्ये अविरत काम करत आहे। आता रुजुता ह्यांची मुलगी साजिरी सुद्धा अभिनय क्षेत्रात आली आहे। तिने नुकत्याच आलेल्या एप्रिल मे 99 या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय। अशा प्रकारे अविनाश देशमुख यांची नात साजिरी आपल्या आजोबांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवते। राजा मयेकर आणि ओमकार राऊत। मराठी सिनेसृष्टीत लोकनाट्याचा राजा असा किताब मिळवणारे अभिनेते म्हणजे राजा मयेकर। राजा मयेकर यांनी तब्बल 60 वर्ष अभिनय क्षेत्र गाजवलं। नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता। आता त्यांचा नातू त्यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहे। त्यांचा नातू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हास्यजत्रा गाजवणारा ओमकार राऊत आहे। सध्या ओमकार हास्यजत्रा टीमचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलाय। गेले अनेक वर्ष तो या शो मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे। तसेच तो नाटक, सिनेमा आणि मालिका या सर्व क्षेत्रातही कार्यरत आहे। अशा प्रकारे राजा मयेकर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा नातू ओमकार राऊत पुढे चालवतोय। कोठारे कुटुंब। महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांनी आपली नोकरी सांभाळत अनेक नाटकात कामं केली। रिटायरमेंट नंतर त्यांनी महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सुप्रसिद्ध चित्रपटांमध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। अंबर यांचे पुत्र महेश कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीचे आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात। नंतर त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याने सुद्धा आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून करिअर म्हणून मनोरंजन क्षेत्र निवडलं। आदिनाथ कोठारे हा मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे। अशा प्रकारे अंबर कोठारे यांचा नातू आदिनाथ यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहे। शांता जोग यांची नात क्षिती जोग सुद्धा मराठी सिनेक्षेत्रात कार्यरत आहे। शांता जोग यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या। शांता जोग यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। नंतर त्यांचा मुलगा अनंत जोग यांनी सुद्धा अभिनय क्षेत्र निवडलं। अनंत जोग यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलीने म्हणजे क्षिती जोग हिने सुद्धा सिने इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून आपले वेगळं स्थान निर्माण केलं आहे। अशा प्रकारे शांता जोग यांची नात क्षिती जोग सुद्धा मराठी सिने क्षेत्रात कार्यरत आहे। व्ही शांताराम आणि सुशांत रे। मराठी चित्रपटाच्या सुवर्ण काळाचे आद्य प्रवर्तक म्हणून व्ही शांताराम ओळखले जातात। त्यांनी आपल्या आयुष्यात 3 लग्न केली। त्यांचे पहिले लग्न विमलाबाई यांच्याशी झाले। त्यांना चारुशिला नावाची मुलगी झाली। चारुशिला यांचे लग्न सुब्रतो रे यांच्याशी झाले। पुढे चारुशिला आणि सुब्रतो यांना सुशांत नावाचा मुलगा झाला। हा मुलगा म्हणजे विख्यात मराठी अभिनेते सुशांत रे। त्यांनी आपले आजोबा व्ही शांताराम यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात काम केलं आणि आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवला। जयराम कुलकर्णी आणि विराजेश कुलकर्णी। मराठी सिनेमात चरित्र रोल साकारणारे जयराम कुलकर्णी सर्वांच्या परिचयाचे आहेत। त्यांनी डॉक्टर हेमा कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं। नंतर त्यांना रुचिर हा मुलगा झाला। रुचिरने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशी लग्न केले।
आता रुचिर आणि मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस सुद्धा अभिनय क्षेत्रात आला आहे। विराजस याने सुभेदार, माधुरी, हॉस्टेल डेज या सिनेमात तर माझा होशील ना या मालिकेत काम केलं आहे। अशा प्रकारे विराजस आपले आजोबा जयराम कुलकर्णी यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहे। राजशेखर कुटुंब, बेरकी नजर, करारी आवाज यासाठी प्रसिद्ध असणारे खलनायक म्हणजे राजशेखर। आपल्या खलनायकी अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या। पुढे राजशेखर यांचा मुलगा स्वप्नील हा देखील अभिनेता झाला। आता स्वप्नील यांची मुलगी कृष्णा देखील अभिनय क्षेत्रात आली आहे। तिने हिमालयाची सावली या नाटकात तर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत काम केलं आहे। अशा प्रकारे राजशेखर यांची नात कृष्णा तिच्या आजोबांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे। मीनाक्षी शिरोडकर यांच्या नाती शिल्पा आणि नम्रता शिरोडकर। भारतीय सिनेमांमध्ये पहिल्यांदा बिकनी घालण्याचं धाडस मीनाक्षी शिरोडकर या मराठी अभिनेत्रीने केलं। मीनाक्षी शिरोडकर यांनी मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपट गाजवले। त्यांना नितीन शिरोडकर हा मुलगा झाला। त्यांचा मुलगा सिने क्षेत्रापासून लांब राहिला, मात्र त्यांच्या दोन्ही मुली नम्रता आणि शिल्पा अभिनय क्षेत्रात आल्या। पुढे नम्रता आणि शिल्पा शिरोडकर या दोन्ही बहिणींनी सिने क्षेत्रात नाव कमवलं। अशा प्रकारे मीनाक्षी शिरोडकर यांच्या दोन्ही नातींनी आपल्या आजीचा अभिनयाचा वारसा पुढे चालवला। कमलाबाई गोखले यांच्या अभिनयाचा वारसा पुढे त्यांचे नातवने म्हणजे विक्रम गोखले यांनी समर्थपणे पुढे चालवला। भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सिने अभिनेत्री म्हणजे कमलाबाई गोखले। 1914 पासून कमलाबाई यांनी 40 पेक्षा जास्त हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं। पुढे कमलाबाई गोखले यांचा मुलगा चंद्रकांत गोखले यांनी चित्रपट क्षेत्रात खूप नाव कमवले। त्यानंतर चंद्रकांत गोखले यांचा मुलगा विक्रम गोखले यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली। नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर विक्रम गोखलेंनी अधिराज्य केलं। अशा प्रकारे कमलाबाई गोखले यांच्या अभिनयाचा वारसा पुढे त्यांचे नातवने म्हणजे विक्रम गोखले यांनी समर्थपणे पुढे चालवला। शाहीर साबळे आणि केदार शिंदे। शाहीर साबळे हे कवी, गीतकार, संगीतकार, गायक, अभिनेते आणि दिग्दर्शक होते। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाद्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची महती मांडली। त्यांचे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून स्वीकारलं आहे। याशिवाय त्यांनी अनेक गाणी आणि लोकनाट्ये लिहिली आणि सादर केली। आज त्यांच्या पश्चात त्यांच्या या कलेचा वारसा त्यांचा नातू केदार शिंदे पुढे चालवत आहे। नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्व स्तरात केदार शिंदे अव्वल कामगिरी करत आपल्या आजोबांच्या कलेचा वारसा जपत आहे। रमेश देव आणि आर्यदेव। राजबिंडे आणि रुबाबदार अभिनेते रमेश देव यांनी कित्येक वर्ष मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून त्यांचं आदराने नाव घेतलं जातं। त्यांच्या पत्नी सीमा देव या सुद्धा अभिनेत्री होत्या। शिवाय त्यांचा मुलगा अजिंक्य देव हा सुद्धा मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे। आता अजिंक्य देव यांचा मुलगा आर्यदेव सुद्धा कला क्षेत्रात कार्यरत आहे। आर्यदेव यांनी थोडं तुझं थोडं माझं या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम केलं होतं। तसेच त्याने द सर्जिकल स्ट्राईक, ब्लॅकमेल या हिंदी चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे। अशा प्रकारे रमेश देव यांचा नातू आर्य त्यांच्या कलेचा वारसा पुढे चालवत आहे। शरद तळवळकर आणि कपिल तळवळकर। अनेक मराठी सिनेमे गाजवणारे खरेखुरे विनोदवीर अभिनेते म्हणजे शरद तळवळकर। तब्बल 50 वर्ष ते मराठी चित्रपटांमध्ये कार्यरत होते। आता त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा नातू जपत आहे। अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू कपिल तळवळकर सध्या अमेरिकेत हॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून काम करतोय। त्याने फॉल्स प्रॉफिट, ऑपरेशन ओथेल्लो, पेपर फ्लॉवर्स, माय ड्रीम ऑफ यू अशा गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्यात। अशा प्रकारे कपिल आपले आजोबा शरद तळवळकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे। मंदाकिनी भडबडे आणि मृण्मयी लागू। मराठी चित्रपटसृष्टीतील खासच्या सासू म्हणून मंदाकिनी भडबडे प्रसिद्ध होत्या। त्यानंतर त्यांची मुलगी रीमा लागू सुद्धा अभिनय क्षेत्रात आल्या। रीमा यांनी अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न केलं। त्यानंतर या दोघांची मुलगी मृण्मयी लागू हिने सुद्धा करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडले। मृण्मयीने बयो, साच्यात घरात, मुक्काम पोस्ट लंडन आणि दोघा तिसरा आता सगळं विसरा या मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय। अशा प्रकारे मंदाकिनी भडबडे यांची नात मृण्मयी लागू त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे। शरद पिळगावकर आणि श्रेया पिळगावकर। शरद पिळगावकर यांनी निर्माते म्हणून अनेक चित्रपट बनवले। त्यात अष्टविनायक, हा माझा मार्ग ऐकला, चोरावर मोर, अपराध या सिनेमांचा समावेश होतो। त्यांचा मुलगा सचिन पिळगावकर हे आज 50 वर्षांपेक्षा जास्त काळ अभिनेते, दिग्दर्शक, गायक, निर्माते म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत। त्यांनी अभिनेत्री सुप्रिया सबनीस यांच्याशी लग्न केलं। आता त्यांची मुलगी श्रेया पिळगावकर देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे।
सध्या श्रिया हिंदी चित्रपट, टीव्ही शो आणि वेबसिरीजमध्ये काम करते। अशा प्रकारे शरद पिळगावकर यांची नात श्रिया आपल्या आजोबांच्या कलेचा वारसा पुढे चालवते। तर या होत्या आजी आजोबा आणि नातवंडे ह्यांच्या खास जोड्या ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे। या लिस्टमध्ये कोणती जोडी राहिली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सिनेसृष्टीशी निगडीत अशाच काही माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।